शेतकरी मित्र नमस्कार. राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण कधी होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, 20,000 रुपयाचं अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, अनुदान मिळवण्यासाठी KYC कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, राज्यातील 2023 मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे. 2 हेक्टरच्या मर्यादित, म्हणजेच शेतकऱ्यांना 10,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 20,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. ते कसं? तर मित्रांनो, जर तुमच्याकडं 4 हेक्टर जमीन असेल आणि तुम्ही 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस या पिकांची जर ई-पीक पाहणी 2023मध्ये केलेली असेल तर आपल्याला 10,000 रुपये सोयाबीनचे आणि कापसाचे 10,000 रुपये असे 20,000 रुपये मिळणार आहेत. प्रति पीक 2 हेक्टरची मर्यादा घालण्यात आलेली आहे. म्हणजेच सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर असेल तर 20,000 रुपये असे मिळणार आहेत. परंतु एखाद्या शेतकऱ्यांना 4 हेक्टर जमीन आहे परंतु 3 हेक्टर सोयाबीन केलेले आहे आणि 1 हेक्टर कापूस, तर त्या शेतकऱ्याला सोयाबीनचे पैसे 2 हेक्टरचेच मिळणार आहेत आणि 1 हेक्टर कापसाचेच. प्रति पीक 2 हेक्टरची मर्यादा घालून दिलेली आहे. तर मित्रांनो, आता याच्यासाठी KYC कशी करायची? तर मित्रांनो, महा-IT-कडं आपल्या आधारचा डाटा सगळा आहे. नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेत जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या आधारचा डाटा हा सगळा महा-IT-कडे आहे. त्या डाटाच्या आधारावरच या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC केलेली आहे त्या शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहेत. म्हणजेच PM किसान, नमो किसान योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांना येत आहेत त्यांना हे अनुदान थेट त्यांच्या खात्यात वितरित केलं जाणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या KYC करून घ्या. तर मित्रांनो, ही होती अपडेट. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.